मुंबईमध्ये 23 मतदारसंघ आहेत. 23 बाबत काय नाही. जिथं ताकद नाही तिथं पाडणार आहे. मला या प्रवाहात यायचं नव्हतं. राजकारण माझा पिंड नाही. पण या हरामखोरांनी माझ्या समाजाला एवढं दुःख दिलं. आज लाखो पोरांवरती किस्से झालेत. माझ्या समाजाचं बलिदान गेले. त्या आईच्या कंपाळाला कुंकूच नाहीये. ते बघताना एवढं कसं जीव होतं ना. असं वाटतं या मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण काहीच करू शकत नाही. जर एवढा मोठा बलाढ्य समाज आहे आणि आईच्या डोळ्यात पाणी थांबत नाहीये. तिला ना नवरा दिसत नाही. छोटे छोटे लेकरं घेऊन जायचं कुठं. आणि सरकार इतकं चेष्टा करते आमची. माझा 15 महिन्यापासून मराठा समाज रस्त्यावर आहे. आणि हरा मावला माझ्या समाजाला खुन्नस देऊन आरक्षणच देत नाही. मग मी जर खास खानदानी रक्ताचं पोरग या मराठा समाजाचं, तर मी का बदला घेऊन? असं घरात पोरग नसणारे की त्याच्या आई बापाला त्रास दिल्याच्या नंतर ते पोरग घरात बसू शकतो. ते शिव्या देणार आई बापाला त्रास दिल्यामुळं, ते हाणणार सुद्धा. तशीच माझी जीव का सर्विस होती. माझ्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या आईला वडायला दाखवण्यात न्याय सुद्धा कोणी नव्हतं. का अत्याचार अन्न आमच्यावर झाला. मग मी जर खास खानदानी पोरग आहे, मी बदला घेणार. माझ्या रक्तात भेसळ नाहीये. मी नेत्यासाठी पक्षासाठी भेसळ आवडावी सारखा नाही जगू शकत. मी मर्दासारखंच एक दिवस जगणार. पण मराठ्यासारखं क्षेत्रीय मराठ्यासारखं जगणार. माझ्या आई बहिणीचा आणि माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय मी गप नाही बसणार. मला जगण्यात रस नाहीये. माझा समाज मोठा करण्यात मला रस. माझ्या समाजाला इतकं वाईट वागणूक दिली यांनी. माझ्या समाजाच्या हातात तोंडाला आलेला आरक्षणाचा घास घातला यांनी. एवढा विकारी अन्याय आमच्यावर कोणीच केला नव्हता. 14-15 महिन्यापासून माझा समाज रस्त्यावर आहे आणि आरक्षण देत नाही आणि दुसऱ्या जातीला आमच्या देखता देतोय. अरे बाप, इतकी घोर फसवणूक या जगात आमची कोणीच केली नसेल. पण मी बी माझं कुटुंब बाजूला सारून जीवाचा कसल्याच वेदनेचा विचार नाही करता मी या समाजासाठी झुंजायला तयार झालोय. मी माझ्या समाजाचा बदला घेणार, तवाच मरणार, त्याशिवाय मी मरणार. माझे इतके या समाज माझा एकरूप राहावा, माझ्या समाजाचं बळशक्ती वाढावी म्हणून माझं कुटुंब सुद्धा कुठे आहे मला माहित नाही. माझं लेकरं कुठं, माझा बाप आहे कुठं, मी कुठं आहे. एखाद्या हरणाच्या कळपातलं एखादा हरण हरावं आणि त्या आईला त्याचं हरणाचं पिल्लू सापडवं नाही असं सैरा भैरा आयुष्य माझं झालंय. मला मात्र माझा समाजच मोठा करायचा. मला काही नको. मी माझ्या कुटुंबाचं सुख नाही बघू शकत, मला समाजाचं सुख बघायचं. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला मी पूर्ण डुबिल्याशिवाय शांत बसणार नाही. मी माझा समाज संपवायला निघालेलं सरकार त्याला पायाखाली तुडविल्याशिवाय तुम्ही सुद्धा गप्प बसू नका. तुम्हाला समाजाची शपथ आहे. पक्ष आणि नेता याला उडत लावा, पण माझ्या समाजाला वेदना देणाऱ्याच्या चिंधड्या केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या समाजाला संपवणाऱ्याला पहिलं संपवा, तरच तुम्ही खानदानी मराठ्याची पैदाशी. माझ्या समाजाला संपवणाऱ्याला ठेवू नका. तुमची त्याच्या शान जिंकून येण्याची शान आहे, पाडण्यात सुद्धा तुमच्या समाजाची शान आहे. तुम्ही जर पाडलं, तुमचा समाज म्हणून बघ माझं बाजार लेकरू कसं मर्दासारखं दिसतंय. आपल्याला मर्दाचीच उपमा मिळाली पाहिजे.
आपल्याला आईबापाने मर्दासारखं वाढवलंय, शेतकऱ्यासारखं लढायचं शिकवलंय. माझ्या डोळ्यात फक्त पाणी एवढ्यासाठी येतं की इतक्या वाईट वेदना मी माझ्या जीवनात कधीच 35-40 वर्षाच्या वयात कधीच बघितलं नाही. इतके हीन वागणूक माझ्या समाजाला दिली मायबापा हो. नाही सर, तुम्ही स्वतः खानदानी असताल तर नका सहन करू. यांना पायाखाली तुडवा रे, कोणाचा पक्ष नाही, कोणाचा नेता नाही. नाही बरं, कोणी कोणाचं तुम्हाला हात जोडून सांगतो मी, जर माझ्या गरीबाला शेतात अडचण आली तर त्याला उचलायला सुद्धा कोणी जात नाही. लेकराची फीस भरायची असली ना तर लेकरू तिकडं शाळात रडत, पण आई बापाला नाही म्हणू शकत की माझी फीस भरा, मला हॉस्टेल मधून बाहेर काढलंय. लय वाईट दिवस आलेत. या समाजावर इतके वाईट दिवस आणले त्या सरकारनं ना, माझा समाज नाही पी भरू शकत. बाप 100 दार जिजो तू 100. इतका शून्य भावना शून्य तुम्ही होऊ नका आणि इतक्या लवकर हे योगदान या मराठ्यांचं तुम्ही विसरू नका. नेत्यासाठी पक्षासाठी